नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी करणार आहे हरभऱ्याची सातळ. आमच्या मराठवाड्याकडे हरभऱ्याच्या उसळीला सातळच म्हणतात आणि पुण्याकर उसळ म्हणतात. तर चला पुणेकरच्या भाषेत सांगत आहे. आज मी करत आहे हरभऱ्याची उसळ. तर मी प्रथम तेल टाकलं आहे, त्याच्यात कांदा कोथिंबीर टाकला आहे आणि आता परतून घेत आहे. आणि हे आहे हरभरे भिजलेले आणि रात्री भिजत घातले, ते गावरान हरभरे आहे गावाकडचे. तर आमच्या मराठवाड्याकडे सातळ म्हणतात आणि इकडे पुणेकर उसळ म्हणतात. तर चला आपण करूया आता हरभऱ्याची उसळ. तर नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला. तर मी आता त्याच्यामध्ये चव्यानुसार तिखट, लाल मिरची पावडर, थोडासा हिंग आणि हळद वगैरे घातली आहे आणि परतून घेत आहे. परतून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, मीठ टाकायचं आहे चव्यानुसार. चव्यानुसार मीठ घातलं आहे आपण आणि आता परतून घेणार आहे हरभरे. परतून घेतल्यानंतर आपण त्याला छान परतू घ्यायचं आहे. तेलामध्ये खूप छान वास येत आहे आणि काय होतं, शिजले नाही की ते पोट गॅस धरतं आणि गॅस धरला की अवघड होतं पोटाचं आणि ते हरभरे पचायला जड असतात. तर थोडंसं पाणी टाकलं मी शिजायपुरतं आणि याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकला कधी तर चव जाते, तर शेंगदाण्याचं कूट कधीच टाकू नका भाज्यांमध्ये जास्त. तर मी आता फक्त पाणी घातलं आहे आणि आता नंतर आपण एक शिट्टी देऊन घेणार आहोत आणि झाले आहे आपले सातळ तयार. आणि बघा खूप छान झाली आहे, बघा खूप छान झाली आहे सातळ. आणि या तुम्ही सगळेजण खायला. एक शिट्टी झाली आणि खूप वास येत आहे, सुगंध असा छान सुटला आहे. मलासुद्धा आवडते खूप हरभऱ्याची उसळ आणि सातळ. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि विसरू नका लाईक सबस्क्राईब करायला. तर चला, धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय सगळ्यांना. आणि असंच रेसिपीला माझ्या कमेंट करा कशी वाटली ते. धन्यवाद. शेअर करा, लाईक करा.